दिल्ली स्फोटाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत, मुंब्रा, कुर्ला आणि पुण्यातल्या कोंढव्यात एटीएसची छापेमारी। राज्यात ठिकठिकाणी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्फोटातल्या जखमींची विचारपूस। फरीदाबाद मॉड्यूलचे धागेदोरे थेट जैश-ए मोहम्मद पर्यंत असल्याचा संशय। जैश-ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ टेरर फॅक्टरीचा मास्टरमाइंड असण्याची शक्यता। सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिंदे आणि ठाकरेंच्या संभाव्य युतीवर राजकीय धुमशान। पदाधिकाऱ्यांच्या मागणीनंतर उद्धव ठाकरेंची नाराजी, तर शिंदेंच्या सेनेकडून टोलवाटोलवी सुरू। कोल्हापुरातल्या चंदगड पाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्येही पवार काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा। भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचा पवारांचा प्रयत्न। परळी नगरपालिकेत तब्बल 15 वर्षांनी मुंडे भाऊ बहीण एकत्र येण्याची चिन्ह। युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंचा बैठकांचा धडाका। पुणे जमीन प्रकरणी पार्थ पवारांना ठोठावलेल्या 42 कोटींच्या दंडाची नोटीस तपासावी लागेल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान, तर अंजली दमानियांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणी। पुण्यात बिबट्याच्या दहशतीमुळे तरुणांची सोयरीक जुळेना। आम्ही हे चित्र बदलवू, वनमंत्री गणेश नाईकांचा शब्द, तर बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।